आज सकाळी मला शंभूराजे देशमुखचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या गावची यात्रा आहे, त्यामुळे मला जायचं होतं कासेगावला. मी गणेश अजय निघालो कासेगावच्या दिशेने. तिथे गेलो तर शंभूराजे क्रिकेट खेळत होता. मग त्याला गाडीवर टाकलं आणि आम्ही चौबलचीट गाडीवर मंदिराच्या दिशेने निघालो. अजय सरांना ओळखू नये म्हणून त्यांनी त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून घेतला, कारण त्यांचे फॅन्स सगळीकडे असतात. तसं तर पोलीस ट्रिपल सीटला अडवतात, पण आम्ही 4 जण होतो, त्यामुळे न घाबरता पोलिसाच्या गाडीच्या साईडून आमची गाडी काढत आम्ही मंदिराच्या दिशेने जात होतो. मंदिराच्या दिशेने जात असताना अजयचा फोटो आम्हाला पोस्टरवरती दिसला आणि हे बघून अजयने अजून रुमाल घट्ट बांधला, कारण फॅन्सनी त्याला ओळखू नये. त्यानंतर मंदिरात गेलो. दर्शन तर खूप मस्त झालं. महामायादेवीची ही यात्रा होती. त्यानंतर आम्ही पोहोचलो देशमुखांच्या वाड्यावर, म्हणजेच करणभाई यांच्या घरी. तिथं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली देशमुख सरदारांनी दिलेली एक तलवार बघायला मिळाली. या तलवारीवरती त्यांनी केलेल्या पराक्रमाची नोंद देखील केली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला मुलठेवा बघून आम्ही आलो फालुदा खायला. किती फालुदा? किती किती जण आपण? पण किती फालुदा? त्यानंतर फालुदा संपवला आणि मी घरी आलो आणि दक्षचं आपलं काड्याच्या पेटीतल्या काड्या परत एकदा आत घालायला चालू होतं. त्यानंतर मी आवरलं आणि जिमच्या दिशेने रवाना झालो. जिममध्ये पोहोचलो आणि जिममध्ये कोणीही नव्हतं. त्यानंतर लेगचा वर्कआउट संपून मी वादनासाठी आलो आणि रेणुकाताई मस्तमध्ये आवरून न ढोल वाजवण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर आम्ही सगळेजण ढोलवादन करून चहा प्यायला गेलो आणि आजचा व्लॉग आपला इथेच संपला.